मतदान आणि आधीचे 2 दिवस ड्राय डे, मद्य वाहतुकीवरही बंदी. सागर धोमकर उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्तांनी घेतली बैठक. सोलापूर व माढा मतदारसंघासोबतच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व विजयपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता 7 मे रोजी मतदान होत आहे. मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास पूर्वीपासून दारू दुकाने बंद ठेवण्याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ड्राय डे जाहीर केला आहे. तसेच निवडणूक काळात कर्नाटकातून अवैध दारू सोलापुरात येऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपायुक्त सागर धोमकर यांनी केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाची आंतरराज्य समन्वय बैठक सोलापूर नियोजन भवन येथील सभागृहात झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त धोमकर मार्गदर्शन करत होते. यावेळी विजयपूर जिल्ह्याचे उपायुक्त शिवलिंगप्पा बनाटी, अधीक्षक जगदीश इनामदार, गुलबर्गा जिल्ह्याच्या उपायुक्त आफरीन सय्यद, अधीक्षक NC पाटील, उप अधीक्षक होनप्पा ओलेकर सलगरे, निरीक्षक भीमण्णा राठोड, बी दौलतराय, बसवराज कित्तूर तसेच सांगली जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप पोटे, उप अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.